बाईला भेटायला आपण आलेलो. ऐका मी हे बघा इकडे सगळं मी तुम्हाला जे सगळं गाडीमध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं लक्षात आहे ना तुमच्या. ते सगळं लक्षात ठेवायचं. एकदा बाई आल्या तर त्यांना माझ्याबद्दल सांगायचं. आम्ही सांगू सगळं सांगू, पण तुम्ही सरबरीतपणा करू नका तिकडं. मी वसाड्या तू करतोस, बाई दिसले का येण्यासारखं तू करतो. तू काय मोऱ्यानु सरपंच आहेत ते. थांबा, कुठं घुसतं लगेच? कुठं चाललात? कुठे? बाईंना भेटायचंय. बारक्या शाळेचं दप्तर कुठं आहे? बारकी शाळा नाही बाई, इथे छडीवाल्या बाई नाहीत, इथं गुलछडी आहे. वसड्या गुलछडी बाईंनाच भेटायचंय. बाईंना बोलवा, त्यांना सांगा गावातला मोठा माणूस आलाय. मोठा? हो, पैसे तुम्हाला दिलेले आहेत ते या, नाही तर परत द्या पैसे आम्हाला. नाही, बोलवतो. सरपंचाने जो काय समजूत काढला त्याची शेंग्यासारखा गेला तो. चला घ्या, बाई कधी पण येतील. वासा रे जल्ल त्वाण तुझं वसाड्या. काय झालं? इथं काही मुजरा ऐकायला आलाच आहेस तू? उठ जरा. अरे जल्ल त्वाण तू. हे बघा मी काय म्हणतोय, बाई आली रे आली, ती समजा आली. हे काय काय? बाई आली. अरे वसाड्यानं जागा ठेवा मोकली, एक हाताचा अंतर ठेवा. मी सरपंच आहे, तुम्ही कार्यकर्ते आहेत. तुमच्या आधी लक्षात येऊ द्या, नाही तर तुम्ही सरपंच वाटताय, मी कार्यकर्ता वाटतोय. मग आपल्या दोघांमध्ये काहीतरी अंतर ठेवा. आणि बाईला काय सांगायचंय? आल्या आल्या काय बोलणार तुम्ही? नमस्कार. 5 तास प्रवास करून वसाड्यानं इकडे नमस्कार करायला आलेला. अरे मी कोण आहे? माझी वृत्ती काय आहे? माझी कृती काय आहे? माझा स्वभाव काय आहे? ते त्यांना सांगायचंय ना. म्हणजे सगळ्या शब्दावर स्ट्रेस दिला नाही आहे, म्हणजे हे सरपंच आहे हे सांगायचं. नुसता सरपंच नाही, पुरस्कृत सरपंच आहे. पुरस्कर्ते तो आहे ना मी. मी काय म्हणतो, बाई आल्या ना की आपण आश्य बोलूया. तुम्ही नका, तुम्ही असे राहा. मी ह्याच्या वर नाही जाऊ शकत. त्यांना वाटेल तुम्ही मेन आहे, मला वाटू द्या ना मेन. तुम्ही आले रे बाई, नमस्कार. आम्ही असं एवढं मी असं आहे. पण सरपंचानू तुम्ही फेट्याचा जो तुरा काढला वाय ना, त्याने तुम्ही 6 फूट उंच वाटता वाय. वाटतं रे. पण तुम्ही काळजी घ्या आणि ह्या वसाड्याला सांभाळा. हा बाई बघितलं का येडा? मी काय म्हणतो, काम काय सांगा. कामा सांगायचं, त्यांना सांगायचं गावात पहिला संडास कुणी आणला? तुम्ही. हे काय नाही, गाव हगंदारी कुणी केला? सरपंचानू गाव हगंदारी नाही केलं, गाव हगंदारी मुक्त केलं. मग तेच ते तुम्ही सांगा ना. आणि हगंदारी मुक्त केलं आणि पुरस्कार काढून पण घेतला सरकारने तुमच्या मुलं. हो हे नाही रे काय, दुसऱ्या दिवशी संडास येताना ह्यांना पकडला, मग गुलाबाचा फुल दिला साहेबान आणि पुरस्कार परत घेऊन यायला का नाही. अरे ते सगळं नाही सांगायचं. रस्ता कुणी बांधला ते सांगा. रात्रीची शाळा कुणी सुरू केली तुम्ही. ते सांगा. वायफाय गावात कुणी आणला ते तुम्ही. सांगा. फक्त ते चालत नाही एवढं, टाकीवर चढायला लागतं. कसाडे कसं चालेल? 2 डोंगराच्या मध्ये आपलं गाव आहे. बरोबर. मग टाकीवर गेल्याशिवाय वायफाय येईल काय? पण हे सांगायचं नाही. मी रस्ता बांधलं, माझं कृत्य सांगा. कृत्य. कृत्य सांगा. माझं स्वभाव सांगा. एकदा सलगी झाली, बाई कार्यक्रमाला आली का आपल्या घरी मुक्कामाला. सरपंचांनी तुम्ही आता बघा, तुम्ही आता बघा बाई आली कशी येड्यासारखी ओळख करून देतो. नको येड्यासारखी नको रे, मग सगळं येड्यासारखं हो म्हणजे भारी ओळख करून देतो. भारी. बहुतेक बाई आता येत असेल. हो जाणार म्हणजे काय. या बाई या. मी नाही. दमले मी, नाचले मी. तुम्हाला काय दम लागायला लागला? बाईनू तुम्हाला सांगतो, तुमचा नाच म्हणजे दमायलाच लावणार आहे. हळू हो. केवढा घामतो बघतोय तो नाच बघून. इसवया तुम्ही ना गरीबाची मस्करीच करते. नाही बाई. थांबा, ते इंजिन जरा जुनं झालंय. बाई
तुमची मस्करी आम्ही काय करणार तुम्ही वरती गिरकी घेतलीत आणि आम्ही तिघं खाली गांगरलो आणि बाईंनू काय तुमचं ते गाणं तुझ्या इश्काची पिन बाई टोचली आम्हाला- अशी आमच्या घुसली. सावकाश तुम्ही हाय म्हणून सगळं चालू आहे हो नाही हो बाई तुमच्यासारख्या कलाकार आहे म्हणून आम्ही आनंदी आहे. आय ग लय गोड बोलता हो तुम्ही परत बोला बोला ना बाई तुम्ही बोला. एक मिनिट ह्यो कोण गाडी आहे मी ड्रायव्हर आहे काय अय बारक्या जा तिथं पहिलं इथं शेट माणसांमध्ये काय करतोयस तिथं जा मी ड्रायव्हर नाही मीच मेन. नाही नाही बाईंनू तुमचा गैरसमज होतो आहे ते ड्रायव्हर नाही आहे स्पेशल ओळख करून द्यायची आहे. बया स्पेशल आहे. स्पेशल आहे स्पेशल आहे एवढूस स्पेशल नाही नाही खाली खाली हा, बाई स्पेशल आहे म्हणजे अय तू इथं काय करतोयस जा ना हा 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 चहा घेणार का हा? चहा हात पकडलं तेवढंच बाकी आहे बाई. हा, थंडा घेणार का थंडा हा नको ए जा चहा घेऊन ये जा पटकन जा पटकन. हा हा बाई मेन गोष्ट सांगायची काय सांगते ना होती स्पेशल ओळख करून द्यायची आहे. या की ओळख करून बाई स्पेशल ओळख ही होती की हे तुम्ही आहे कोण आहे हा? तुम्ही कोण आहे मी शिवलकर बाई मोठा बिझनेसमन आहे गावातला. चिकन शॉप आहे आपलं काय चिकन शॉप. अरे मोठा वासाडा मोठा बिझनेसमॅन आहे टेबलावर मेलेले कोंबडे कापतो वासाडा मोठा बिझनेस सांगतात. थांबवा तुम्ही चिकन शॉप आहे तुमचं हा बे माझ्या काकांचं पण गावाकडे चिकन शॉप होतं का म्हणता बाई होय 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 तुम्ही कुठल्या गावचं गाव कुठलं माझं रत्नागिरी रत्नागिरी बाई. माझे पण रत्नागिरी. तुम्ही थांबा हो तिथे. रत्नागिरी म्हणजे कोकण का हो हो बाई हो अशी आंब्याची मोठ्याली झाडं असतील ना तिथं बाई नु हा एवढा मोठा एक एक आंबा अंगावर देतोय. ट्रक लागतो ट्रक न्यायला आंब्यातून बाहेर वासाड्यानो पुढे जा. हा हा ओळख ओळख हा. बाई ओळख करून हे दे. कोण आहेत हे हा बाई हे मोरे मोरे मोरे. मोठा कलाकार आहे बाई. कलाकार बाई नु त्यांचं कटिंगचं सलून आहे मोठा कलाकार. कटिंगचं सोनं बया लईच भारी मग बाई हातात काही जादू आहे माहितीये त्यांच्या कोणता पण झिपरा पोरगा आतमध्ये गेला ना बाहेर डायरेक्ट हिरो होऊन येतो. काय सांगताय इथं कायच नाही परवा रात्री सालिंदर घुसलं होतं त्याचा सोल्जर कट मारला नाही आता ते बॉलिवूड मध्ये काम करताय. काय सांगताय यायला लागते मी तुमच्या सलून मध्ये या की तुमचा चावरा आहे ना चावरा वैजंती माला सारखा हा पण तुम्हाला ना साधना कट चांगलं सोबल. हे वैशिष्ट्य आहे चेहरा बघा वैजंती माला सारखा पण कट कुठला मारताय साधना कट. चालतंय मग याल काय माझ्या सेलून मध्ये येईल ना तुमच्या सलून मध्ये हा. आमची पोर आहेत ना त्यांची पण केस कापायची आहेत तुम्हाला पोर आहे नाही हो तशी पोरं नाहीत मग? माझ्या सोबतीला असतात ती पोरं सोबतीला असता. त्याची पण केस कापायची होती आता उन्हाळा आहे ना म्हटलं कापून टाकूया पण कार्यक्रमाचा व्यापच एवढा आहे ना काही वेळच नाही मिळत कार्यक्रमाचं काय सांगू म्हणजे नसेल तर ना पार 4-4 महिने काहीच नसतं 4-4 महिने काहीच नाही? काहीच नसतं आणि असेल तर मग टायमाला 2-2 शो करायला लागतात दिवसाला 2 मग म्हणजे दिवसातून 2 वेळा लावणी नसताय. लावणी नसते बाईनू हा? मेन स्पेशल ओळख राहिलेली हाय. हे स्पेशल पाहुणं कोण आहेत हे बेटकर आहेत बाई त्यांचं काय हे काय एवढं केलं? बाई हे बेटकर आहेत त्यांचं काय एवढं गाव. बस आहे हाय फ्रँचायशी 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 फ्रँचायशी
चायची टपरी वसाड्याची चायची टपरी आहे 2 दगडावर फलकुट मांडतो तिकडे स्टोट टोप आणि एकच पली आहे एकच कप आहे कालनी माझ्या घरातून येतो वाछडा मी फ्रँचायझी बया तुमची चायची टपरी आहे बा. मग तर तुमच्यासोबत चांगलं जमेल माझं. शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा, शांत व्हा. काय बोलताय? बे, या हातांची पप्पी घेऊ का हो? बाई अहो, बाई तुमचं नाही. बाई सावकाश बया तुमची चायची टपरी तर आपलं एकदम फक्कड जमून जाईल. मला ना चाय लई आवडते. चाय म्हणजे माझा जीव की प्राण व म्हणजे बैठकीला बसायच्या आधी चाय बैठकीमध्ये चाय बैठकीनंतर चाय चायच्या आधी चाय चायच्या नंतर पण चायच लागते मला. मग तुम्ही जेवण कधी जेवतच नाही नाही मला चायच लागते. मग तुमचं आणि माझं जमल मी तुम्हाला चहा करून द्यायला येईन रोज चालतंय चालेल चालेल या. मी आहे बाई 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 ऐका ऐका हे सगळं होऊ दे स्पेशल ओळख राहिलेली आहे बाई. झाली ना आता स्पेशल ओळख मला माहितीये. तुम्ही शिवलकर आहे तुमचं चिकनचं शाप आहे हे राहुल हळू तुम्ही तुम्ही मोरे आहे तुमचं कटिंगचं सलून आहे आणि हे बेटकर आहेत ह्यांच्या चायची दुकान आहे. झालं ना माझ्या ना सगळं लक्षात राहतं माहितीये का. बाई मेन स्पेशल ओळख करून देतो हागणदारी मुक्त कोण हे नाही नाही आमचा गाव हागणदारी मुक्त कोणी केलाय कोणी? यांनी आमच्या गावचे सरपंच कदम हे तर कायच नाही बाई ओ बाई गावातला पहिला संडास कोण हे हे ह्याने आणला आपल्या गावात आता हे तर कायच नाही आहे संडासला जाताना पकडला हे अहो काय त्या गव्हर्नमेंट ऑफिसने यांना गुलाबाचा फुल दिला आणि पुरस्कार घेऊन गेला ते हे आहे नाही काही झालं ते असं अडचणीत बसेल तरच होतं ना मोकळं मी होतो. बया, खासदारांचा फोन आलाय. मी सरपंच नाही नाही ते खासदार मी आहे खासदार मोठे असतात ते आताच निवडून आलेत ना 1 मिनिट उचलायला लागेल मी आले हा. घ्या, घ्या. ऐका ना, पेढे, हो. पेढे नाही, असतील. तुमच्यासाठी कोण नाही म्हटलं. काय झाले अरे गावचा मी सरपंच मला माझी ओलट करून तुम्ही द्यायला पाहिजे ना सरपंचांनो आम्ही माहोल क्रिएट करत होतो. तिकडे चला असा माहोल सुजवतो ना तुमचा वाचाड्यानो अरे तुम्हाला करत कसा नाही जत्रेचा खर्च कुणी केलाय तुम्ही या बाईचा आणायचा खर्च कुणी केला तुम्ही. मग माझ्याबद्दल तुम्ही सांगायला पाहिजे ना वाचाड्यानो येताना तुम्ही माझ्याबरोबर आलात ना AC मधून, AC मधून. आता जाताना मी एकटाच जाणार आहे तुम्ही मागून या मराठी क्या बात, क्या बात, क्या बात. सदाबहार परफॉर्मन्स. वनी तुझ्या अदाकारीनं आमच्यासारख्या बाया पण घायाळ होतात ग. पुरुषांचं काय होत असेल. क्या बात. आज पप्पी तुला नजर काढून घे घरी गेल्यावर. आहा लाजवाब. बघा हासरसी किती घायाळ झालेत प्रसाददा. बहारदार सगळ्यात आधी गोस्वामी आणि आमिर हडकर आणि टीमसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम शब्द होते आणि फार सुंदर चाल होती आमिर आणि मोनल गायलीस पण खूप छान फार सुंदर चाल होती फार मजा आली वेगळ्याच फ्लेवरचं वेगळ्याच झोनचं स्किट होतं तुम्ही चौघांनी फार एन्जॉय केलं ते मोरे तुझ्यातच झोनचं स्किट होतं त्यामुळे तू बरेच दिवसांनी तुला स्वतःला असं वाटलं असेल की तू बाबूजींच्या काळात गेलास की काय तुझं ते पडणं तुझ्या त्या हालचाली त्या सगळ्या खूप जुनं काहीतरी आठवण करून देणाऱ्या होत्या नक्कीच अरुण तुझी एनर्जी नेहमीप्रमाणे अफलातून थँक्यू पम्या आणि श्रमेश तुम्ही दोघांनी भयंकर एन्जॉय केलं मजा आली वनिता दर्जेदार तुझ्या आदा तुझं चालणं तुझ्या लकबी खरोखर प्राजक्ता म्हणाली ते 100% खरं आहे की घायाळ करणाऱ्या होत्या आणि त्याच्यात कुठेही ओव्हर होऊ दिलं नाहीस तू फार नजाकतीने केलंस ते सगळं त्यामुळे त्याची फार मजा आली आणि नाचलीस पण फार अप्रतिम सुरुवातीला वनितासाठी एकदा स्पेशल टाळ गाण्याचे शब्द गोस्वामींनी लिहिलेले होते
दिग्दर्शकाला जेव्हा गाण्यात पिन दिसते तेव्हा प्रत्येक परफॉर्मन्स पिन पॉइंट होतो. क्या बात है. आहा. वा. हा डान्स मला आत्ता परफॉर्मन्स सुरू व्हायच्या आधी शिवाने आणि चेतनाने शिकवला होता. थँक्यू. किती गोड. येस सई. क्रेझी पुरस्कृत परफॉर्मन्स होता. फारच कमाल. मला एकतर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं तुमच्या चौघांचं. श्रमेश काही काही रिॲक्शन्स खतरनाक होत्या. लिटरली फुल सुटून परफॉर्म केलंस आणि त्याची खूप मजा आली. पण मॅम मस्त. अरुणदादा मला असं वाटतं तुमची एनर्जी संसर्गजन्य आहे आणि जगात ही एकच गोष्ट असावी ज्याचा आम्हाला संसर्ग व्हावा असं वारंवार वाटतं. फॅन्टॅस्टिक. वने ऑरेंज साडीत लपेटलेलं माझं वादळ. आहा हा 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 आहा हा हा हा. फार मजा आली. तुझे एक्सप्रेशन्स म्हणजे डान्स आणि एक्सप्रेशन्स हे कायम हँड इन हँड जावे लागतात आणि तू ते साजेसे बांधलेस दोन्ही. तगडी साथ लेखकांची ज्यांची संकल्पना आहे त्यांची पण, आमिर दादाची पण. त्यामुळे एक परिपूर्ण परफॉर्मन्स बघायला मिळाला. मजा आली. थँक्यू. येस येस. मंडळी, मॅडमचा लाडका एम्प्लॉई मयुरेश भगवतेनं आज वसा घेतलाय त्यांना खुश करण्याचा. त्यामुळे आता तुम्ही देखील सज्ज व्हा हास्याचं मयुरेश नृत्य अनुभवण्यासाठी. तेच घेऊन मंचावर येत आहेत विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चागुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संदेराव. हो अरे ऐकून तर घे ना माझं. हो रे बाबुडी, मी करते ना तुझं काम. तुझ्यासाठीच प्रयत्न चालू आहेत माझे. मी तुला इथे जॉईन करून घेईन. हो पण मग काय करू मी? तो मधून भांग पड्या तेल लाव्या, तो इथे चिकटून बसला ना गोचिडासारखा. मी काय करू? तरी ना मी मध्ये त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मुद्दाम घोळ करून ठेवले होते माहितीये. पण मॅडमनी स्ट्रेस लेवल म्हणून त्याला 15 दिवसांची सिक लीव दिली. तेव्हापासून ना मी चांगलाच धडा शिकलीव. हे शिकले. पण तू नको काळजी करूस. मी मी करीन ना काम. काहीतरी प्लॅन करूया. मी प्लॅन करीन. यावेळी ना त्याला मुळासकट उपटून काढीन. हा काका, मी पोचलो व्यवस्थित. आता मी चेतनाला मुळा उपटायला मदत करतो. हो काका. नाही नाही, मी रेनकोट घातलेल्या कुठल्याच व्यक्तीस माझ्या बाजूच्या आसनावर बसावयास नाही दिले. रस्त्यातले खड्डे पण मी चुकवतच आलो काका. काका एक क्षण. हा काका, अर्धा वीत फक्त भिजलोय मी. त्यामुळे गारवा लागून पडसं होण्याची सुद्धा संधी नाहीये. हो काका, मी ठेवतो. बाय. सुप्रभात मिस चेतना. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. मैत्रीचे मोती सहजा सापडत नाहीत. सागरात सुद्धा मोती सहजा सापडत नाहीत. विश्वासाने खरा मोती जिंकता येतो. सुप्रभात. हे काय केलं? हे काय म्हणालात? मोती म्हणालात ना. मला कुत्र्याची आठवण आली आमच्या म्हणून. हो. गुड मॉर्निंग. सुप्रभात. तुम्ही काय सांगत होतात फोनवर? हे अर्धावीत भिजलो वगैरे असं मोजून सांगता तुम्ही काकांना? हो, मी काकांना सर्व काही सांगतो. काकाच माझे सर्वस्व आहेत. काकांनी लहानपणी माझा सदरा सुद्धा धुतलाय. काही झालं तरी मी काकांना नाहीच सोडणार. काका, त्यांना मी कधीच धोका देणार नाही. काका माझा काका, माझा काका काका, काकाच माझा काका, माझा काका. गुड मॉर्निंग मिस चेतन. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सुप्रभात मॅम. हा, सौजन्यापेक्षा श्रेष्ठ. माहिती आहे मला. सकाळीच पाठवला तुम्ही मला मेसेज. सूर्य नेहमी पूर्वेकडनं उगवतो. बस हा काल पाठवलाय. एनिवे हे महत्वाचं नाहीये. मिस चेतना, आज फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. समीरुस्की चौगलुस्की येणार आहेत आज. तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही प्लीज रेडी करून पण ठेवा. ते आज परत येणार आहेत?
हो त्यांच्याशिवाय मीटिंगच पूर्ण होत नाही ना आपली, त्याच्यामुळे ते येणार आहेत, तर तेवढं फक्त तुम्ही करून ठेवा. येस मॅम. हा असं. JTK मॅम, सॉरी, जमलं तर करीन मॅम. हे जमवूनच करीन मॅम. नका राहू यांच्यासोबत. मॅडम माऊ हा? माऊ कोण? गर्लफ्रेंड आहे मी तुमची. माऊ काय माऊ? MAU मी आत येऊ. GJ गुड जोक. घरी जा. मिस चेतना, बाहेर एवढा पर्जन्याचा गारवा असताना मॅडम का बरे असा त्रागा करत आहेत? तुम्हाला पण जाणवलं ना? संपूर्ण जगात जाणवले. काय झाले? भगवते काय करू पण मॅडम आजकाल अशाच निराश असतात हो. का? हे भगवते काय झालं मिस चेतना? कसं सांगू कळत नाहीये. सुचत नाही. देवाने आपल्यास एक मुख दिले आहे, त्यातून आपण. पावसाळा सुरू झालाय ना, तुम्ही एवढे भिजलात. मॅडमनी मोराचा डान्स नाही बघितला अजून. ओ युई युई थुई थुई. थुई थुई. मॅडमनी मोरच नाही पाहिला, मोराचा डान्स नाही पाहिला. दरवर्षी काय होतं, मॅडमच्या बिल्डिंग खाली एक मोर येतो आणि थुई 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 नाचतो. मग मॅडम सुद्धा थुई 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 नाचतात. मॅडम खूप खुश होतात. यावर्षी नाही आला मोर. मोर नाही. मिस चेतना, हा काय हलगर्जीपणा आहे? तुम्ही मला का नाही सांगितले? मी काय करू म्हणजे मी पिसारा लावून मॅडमच्या बिल्डिंग खाली जाऊन नाचलो असतो ना. हो, मी बाहेरून माझं शरीर फक्त बलदंड दिसतंय, आतून मी खूप लवचिक आहे. माझा डौल काय न्याराच आहे लक्षातच नाही आलं. आणि माझा बांधा सुद्धा कमनीय आहे. तो आहे. हो, तेवढा आहे. मी मोर केला असताना. तुम्ही खरंच कराल? मिस चेतना, माझं नाव काय? मयुरेश, म्हणजे मोरांचा देव. माझ्या लक्षात कसं नाही आलं भगवते. मग? थँक्यू सो मच मॅडम. मॅडम एकच क्षण. कुठे चल भगवते. भगवते मॅडम आत आहेत. हॅलो ऐक ना, आज काम होणार. मी प्लॅनच तसा केलाय ना, आज मोर बनून ओ ओ हो धीर धर ना जरा. मी कळवते तुला काय काय होतं ना ते कळवत राहील. चल बाय 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 बाय. मिस चेतना, ओ काय केलं तुम्ही भगवते? डिटेलिंग. तुम्हाला डिटेलिंगच जमत नाही. हा बघा मोराचा पिसारा. कसला भारी दिसतोय माहितीये का? मी आलो मॅडमना मोर दाखवून. ऑल द बेस्ट. हे देवा, माझा मोर एवढा चांगला होतो की त्याला वन्स मोर मिळू दे. मॅडम. म्याऊ. म्याऊ. का मांजरीचा आवाज का काढताय तुम्ही? नाही नाही मॅडम, मांजरीचा आवाज नाहीये. मग? हा मोराचा आवाज आहे, मोराचा. पण मग मोराचा आवाज तुम्ही का काढताय? कारण मी मोर आहे ना मॅडम. मोर मोर कॉकपीट. पिकॉक म्हणायचंय का तुम्हाला? पिकॉक म्हणायचंय का? हा? बुद्धी भ्रष्ट झाली का तुमची? काहीही बडबडताय, तोंडाला येईल ते वाटेल ते बालिश. मॅडम मला माहितीये तुम्ही मोराला मिस करताय, म्हणून मी मोर बनून आलोय. नाही असं. मॅडम हे बघा. हे काय केलंय भगवते तुम्ही? ऐका ना, आज तरी हे मॅडम माझा पिसारा पिसारा ऐका ना, हे आज दिसत नसेल तर वाकून बघा. का ठेवलं या माणसाला मी आणि अजूनपर्यंत? मॅडम हे बघा. हे काय तुर्रा. म्हणजे? कसं आहे तुर्रा? नाही आवडलाय मला. मॅडम मी मोर करणार आहे, थांबा, मी अजून मोर केलाच मला नाही नाहीये. बघायचाय तुमचा मोर. ऐका ना. सॉरी कुठल्या मोराने चिकू चिकू आवाज काढला? सॉरी बोललो ना. ओ म्याऊ. ऐका ना. मला ना सगळ्या पक्ष्यांचे आवाज काढता हो येतात. पण मला नाही ऐकायचं. मला चिमणीचा पण आवाज काढू येतो. ऐका ना, माझी महत्वाची. नका ना मला मला कावळ्याचा पण आवाज काढता येतो. नाही चांगलं वाटत आहे. हेच काय, मला तर कुकड्याचा पण आवाज काढता येतो. हे बघा. हुक्कू 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 हुक्कू. ऐका ना, चुकीचं काढताय तुम्ही आवाज. हुक्कू हुक्कू नाही, त्याला कू असं काढतात. ओ कू. हा, हा, हा. हेच काय, मी तर कबुतराचा पण आवाज काढतो. हे बघा.
कुठून आवाज काढताय कुठून आवाज कुठून अरे, पाणी प्या जीव जातोय तरी पक्ष्यांचे आवाज काढायचे त्या माणसाला. युजलेस माणूस आहे खरंच. मी का ठेवलंय ना मला आजपर्यंत कळत नाही. हे असं का पाणी पिताय? मी मोर आहे ना. माणसासारखं वागा ना भगवते. मला Please. माहितीये मॅडम, मला कळलंय तुम्ही मोराला मिस मी करताय. नाही कोणालाच मिस करत आहे. मी तुमच्यासाठी सादर करतोय मला- मयूर नृत्य. ऐका ना तुम्ही प्लीज इकडनं त्याने निघा. तुमचं भान हरपून जाईल. मला माझं भान नाही बघा मॅडम हरपवायचंय. आता. हे काय करताय तुम्ही? काहीतरी माकड चाळे लावलेत मगापासून. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये की मला हे सगळं आवडतंय. मॅडम हे मोर चाळे आहेत. मोरावरचं गाणं आहे. काय मोरे म्हणलं पिया. माकड चाळेवर काय म्हणलं? मोर चाळे आहेत. मोर चाळेत निघा. मॅडम मोरावरचं मोरे पिया. नका प्लीज भगवते निघा. आय वॉन्ट पीस. एक घ्या का हे पीस घ्या. हे डोक्यात घालीन हा झाडू काढून तुमच्या. काय वाटतं हो तुम्हाला? काय काय करताय हे? कुठला तरी पांडा खराटा लावून आलाय मागे असं वाटतंय. तुम्ही निघा इकडनं प्लीज. मी तुम्हाला सांगते भगवते आत्ताच्या आत्ता चालते व्हा माझ्या केबिन मधनं. प्लीज गेट आउट. भगवते गेट आउट. मला माझा मूड खराब करायचा नाहीये म्हणून मी शांत आहे. Hello, Please, miss. get out. Oh. Hello, namely TC Bigoy. Yeah. Have you from 10 you right in training? Hello, sir. This is Samashki Sogas from Russia. Yes, sir. Russia, and we have a Russian saying in Russia. Drishkwaski. ऐका ना भगवते. We have a saying in Russia. And what Ruski, Ruski, sir. He actually he. What the hell is going on? He is employee. Actually, there is. Excuse me. Annual. रशियाचा त्यागराज खाडीलकर. या अशा जागा काढायला बरं डोकं लावता हो तुम्ही. हा? Was this a problem here, okay? No, sir, just leave it. Sir, leave it. Sir, leave it. No, he got a problem with me running face to face, Just- you know? Sir, please. Sir, leave him. Sir. Last leave with banana skin. So actually, What is this? What is this? sir. Sir, Oh, I can't do that very well. Yeah, last skin. so what are you doing, sir? Tell me. I don't play skin. Not suit Banana you, skin. sir. What is sweet? I don't want to sweet. What is this? Sir, Peacock. And Yeah. now I say Russia's peacock. he... Don't do that, sir. It's not looking good, sir. Oh, no, the Don't Russian do skin that. can challenge him. So we have Banana important. skin. We have an important, sir. Is this moving his? No, actually he's doing. What I skin skip? You better what I skip. Round skip ring. Will the fun will pin ball? How about flip ball? So, Tell me. I'm not getting what's going on, sir. Tell me now. Sir, please don't do this. नाच रे मोरा Mr. Bhagwate. What? आंब्याच्या वनात. Mr. नाच रे मोरा नाच. Mr. Bhagwate, please तुम्ही. म्याऊ. So what was this? We're not getting, sir. What was this? काळा काळा कापूस. रिंग रिंग रिंग. पिंजला रे. You wanna play with me? Rang rang. Tung 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 tung. Rang rang. Tung 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 tung. Rang rang tung tung. Hey. Rang rang. Tung 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 tung. Sir. So what are you doing, sir? Actually, sir, this is not main agenda, sir. You gotta take me. What up? Sir, this is not main agenda, sir. ढगांची वारा. भगवते. झुंजला रे. एक मिनिट हे काय करताय? भगवते नाही. What's you? Don't tell me. भगवते, don't do that, please. Let's get. Come on. आत्ता तुझी पाळी. What's get? One way. While footing dimple and be. Come on. Come on.
मीच देते टाळी. यू डोंट लाईक दिस. फुलं पिसारा. नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात. अरे, कोण बोलतंय? एक मिनिट ऐका ना सर आपली सर हे काय चाललं? अरे, काय चाललंय माझ्या ऑफिसमध्ये? काय? हे दोघं पण तुम्हीच चेतन आहात. चला, चला, ऑफिस सोडा. चला, नाही. वा वा, आज मला तुमच्यासाठी आशा नाही, अशा टाळ्या वाजवायच्या. मॅडनेसचा कहर. बघूयात हसरसे काय म्हणतात प्रसादा. बहारदार. कवितेच्याच पुढच्या ओळीमध्ये पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात असा आहे. तो दोघांचा खेळ तुम्ही या पावसातला इतका रंगवलात की क्या बात आहे. वा वा. या सिरीजचा हा हायलाईट आहे. म्हणजे जो काही तू डान्स करतोस पशा, लाजवाब आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता तुझ्या पद्धतीने परफॉर्म करतोस. कमाल असतं ते. आणि तुझा जो रशियन आहे तो मला रशियात सुद्धा सापडेल का मला. म्हणजे मी देवाकडे प्रार्थना करतो की मला एवढा पैसा दे की मला रशियात जायचंय आणि असा रशियन शोधायचा आहे. अशक्य आहे. म्हणजे हे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले तसं होतं तुमच्या दोघांचं. क्या बात आहे. ते जी काही जुगलबंदी होती ती लाजवाब होती, बहारदार होती. समय तुझ्या एंट्रीनी नेहमीच मजा येते आणि तुम्ही दोघी पण तुमचा वाटा नेहमीच छोटा असतो, तो पण मोलाचा असतो तेवढाच. तो नेहमीप्रमाणे तुम्ही पेललात. मजा आली. मॅड परफॉर्मन्स होता भावा. मला असं वाटतं की तुझ्या डान्सेसची एक वेगळी सिरीज काढायला पाहिजे. कारण म्हणजे ते प्रत्येक वेळेला तितकेच दिलखेचक आणि अशक्य असतात. एखादा मोर जणू पावसात कसा वावरावा तसा वावरला असले स्टेजवर. फार मजा आली. सॅमी, जेव्हा 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 तू येतोस आणि जेव्हा जेव्हा तुमची जुगलबंदी होते तेव्हा एक गोष्ट क्लिअर होते की भावना पोचवण्यासाठी भाषेची गरज नसते. आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला सिद्ध करता. आजही सिद्ध केलं. खूप मजा आली. तुमच्या दोघींची साथ पण उत्तम. व्हेरी नाईस. मंडळी, लग्नानंतर कोणाला अधिक महत्व द्यावं, मित्रांना की बायकोला? हा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देणं टाळाल, पण आज इथल्या एका नवऱ्याला हे उत्तर द्यावंच लागणार आहे. चला बघूया ते उत्तर काय आहे. तेच घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हा 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 हा. आता हनीमूनला आग्र्याला जायची गरज नाही. का? ताजमहल तर इथेच बघितला ना मी. तो पण लाल काळा. आणि तू माझा बीवी का मकबरा. नको फ्लर्ट करूस तू. नवऱ्याला बीबी का मकबरा कोण बोलतं? अरे मला वाटलं तू हसशील. नको ना, नको ना. आज मस्त असा छान मूड आहे माझा. का विचार? का? आज आपल्या लग्नाला 7 दिवस झाले आहेत. थाला फॉर अ रिझन. 8 दिवस झालेत. हा? तुला एवढं पण आठवत नाही? नको करू. मी चांगला मूड आहे ना. मूडाचा मला वाटलं तू हसशील पण तू हसत नाही. हसण्यासारखे विनोद पण कर ना. मग प्रिया, आज रात्री आपण काय करायचं? आज आपण ऑलमोस्ट रोमॅन्टिक व्हायला जायचं आणि मग तुला फोन येणार आणि मग तू खाली जाऊन नाक्यावर मित्रांची गप्पा मारत बसणार. हा विषय तू का काढलास आता? कारण तेच करतोय आपण मागचे 8 दिवस. 7 दिवस झालेले आहेत. 7 दिवस झालेत, पण 7 दिवस तू तेच करतोयस. एवढी सुंदर बायको घरात असताना तुला कसं खाली जाऊन मित्रांची गप्पा माराव्याच्या वाटतात रे? सौंदर्य आणि मैत्री तू मिक्स का करतेस मला कळत नाहीये. प्रिया, हे बघ आय एम सो सॉरी. मला ह्यावर वाद नकोय आता आपल्या लग्नात कधीच. म्हणून ऐकून घे, मी सांगतोय ते. मित्र माझ्या आयुष्यात खूप आधीपासून आलेले आहेत. तू आत्ता आलीयस की नाही? हो की नाही? अरे पण मग हे 7 20 7 2 अभी भी मेरे साथ है. अभी भी करते पुण्य, अभी भी करते पाप आहे. अशी आमची मैत्री आहे. कळलं ना? बायकोला सोडून मित्रांची गप्पा मारायला जाणं पण पापच आहे. सॉरी, पण
पण आता लग्न झालंय ना रे ओंकार, गोष्टी बदलतात ना लग्नानंतर. बदलतात म्हणजे तू बदलायला आलीयस का मला? तू तशी पार्टनर आहेस का बदलणारी समोरच्याला? तर तसं सांग मला. पण असं काही नाहीये. हे बघ श्री शिवाजी मंदिर समोर नाक्यावर उभं राहणं हा माझा हक्क आहे. मला तिथे जाऊन उभं राहावं लागतं. ती आमची परंपरा आहे, प्रतिष्ठा आहे, अनुशासन आहे ते आमचं. अगं ते मित्र माझे मेरे बच्चे है वो, जिगर के टुकड़े हैं मेरे. आम्ही लल्ले है वो मेरे सब लोग. आम्ही हातात हात घालून असे 7वीपासून फिरतोय कधी नव्हे. तू असं नको यार करू प्रिया. यार माझे खूप जवळचे मित्र आहेत, तू घे ना सांभाळ. एवढं काय त्यात? मी येतोय की नाही लवकर? येत नाही का मी लवकर? मी 10 वाजता येतो. आधी तर मी 12-12, 1-1 वाजेपर्यंत थांबायचो. विचार. आणि आज पण मी गेलो नाही. कारण सांगितलंय त्यांना, डोकं दुखतंय म्हणून. का? कारण आज 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 असं हेलिकॉप्टर ओके, असं एक जरा करायचं ना. असं नको करू. ठीक आहे सॉरी. ओके, मी तुझ्यासाठी गाणं गाऊ? मी तुझ्यासाठी गाणं गाते. गा गा. ये वांक्या ये वांक्या. आत्ताच्या आत्ता कटव तुझ्या मित्रांना. हे बघ कटव बिटव करू नको. आलो 1 मिनिट. कटव वगैरे बोलू नकोस प्रिया. कटव नाही बोलायचं. माझे मित्र लग्नानंतर पहिल्यांदा आले आणि कटव वगैरे काय अरे पण बोलतेस तू? ही वेळ आहे का? अगं बाई, डोकं दुखतंय, त्यांना सांगितलंय 10-15 मिनिटं येतील, बसतील आणि जातील ना. नीट वाग ना. हा चेहरा नको करू. जा आधी मास्क लावून एक कुठला तरी आनंदी चेहऱ्याचा. हा. आलो. वांक्या ये. काय रे? तुझं डोकं दुखतंय? हा डोकं दुखत होतं रे. अरे यार मस्त मंदारने बसायचा प्लॅन केला होता भाई, माहितीये? भाई, अजयला जायचं होतं यार. शेखरांना वाट बघतोय भाई. चपला काढा. ते चपला काढा आधी. चल. ओ, लग्न झाल्यावर चपला काढा. हा? पण लग्नाच्या आधी याच घरात आपण चड्ड्या काढून बसायचो. येडा आहेस का? कधी बसलोय आपण चड्ड्या काढून? भाई आता आठवत नाही काय तुला? टाकून बसलो ना आपण. अरे बायको आहे का? भाऊजी अरे या नावं विसरले. सॉरी. अरे नाव काय? NB MM PP. काय नाव आहेत ना? ऑडच आहे, बँकेत असल्यासारखं वाटतं. NB PP MM FD PPF SIP. वा प्रिया. नाईस. पॅरिस फ्लॅट आहे वाटतं. म्हणजे वर कायच नाही आहे. काय बोलणार रे? नाही असू दे. नाही पण मला नाही येत विनोद करता. नकाच करू. नाही पण मी शिकतेय, ओंकारकडनं शिकतेय. नका शिकू. बघ तुझ्याकडनं शिकणार काय? नको माझे मित्र फन आहेत. मी बोलणार ना. नाही माझे मित्र. त्यांची नावं फन नाही आहेत, काहीतरी ऑड नाव आहेत. आपण काहीतरी इंटरेस्टिंग नावं ठेवूया. मी तुम्हाला मँडी भाऊजी म्हणू? मांडी बोला ना. आपल्याला काय फरक पडत नाही. मांडी म्हणायला सांगतात भाऊजी. मांडी भाऊजी. पण फक्त पॉन्ची मध्ये बोलायचा. पॉन्ची पॉन्ची त्याचा शब्द आहे. पॉन्ची सांग. गोड आहे. खूप गोडवा आहे तुमच्या भाषेत मांडी भाऊजी. आहे ना. हा बघा बने. हा बने मला भाषेवर नेहमी चिडवतो. अरे भाई, मी कधी तुला बोललो? असं का करता बनू भाऊजी? कोण? सॉरी म्हणजे मी तुम्हाला बनू भाऊजी म्हटलं तर चालेल ना? ऍक्च्युली तुमच्याकडे बघितलं नक्की असं बनू असं वाटतंय. याच्याकडे बघून तुला अच्छा. आणि तुमचं काय बरं नाव ठेवूया आपण? माझा काय? पियू भाऊजी चालेल. आजपर्यंत आपल्याला कधीच कोणीच नाही बोललाय पिऊ. चालेल आपल्याला, चालेल. आणि गंमत बघा ना, माझं नाव प्रिया आणि मी तुम्हाला पियू भाऊजी म्हणणार. चांगलाय. आपल्याला आवडेल पिऊ. बायको सॉलिड आहे. नाही हो बाई. तशी नाही. काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय?
जिगर के तुकडे आले, जिगर के तुकडे. तसं वागायला नको का? नीट वागायला नको का त्यांच्याशी? अशी कधीपासून तू नीट वागायला लागलीस लोकांशी? मुद्दाम करू नकोस. लग्न झाल्यानंतर मी आता अशीच नीट वागणार. 15 मिनिटं थांबणार प्रिया. ओंक्या ओंक्या काय काय एवढा टाइम देणार बायकोला? फ्रेंड्सला पण तर टाइम दे. हो, त्याला फ्रेंड्सला पण तर टाइम दे ओंकार. अच्छा अच्छा प्रिया अच्छा अच्छा. अरे उभे का आहात? बसा बसा. या, या. अरे वहिनी बसायचाच प्लॅन होता, पण याचा डोकं दुखायला लागला म्हणून प्लॅन कॅन्सल. अजयला जायचं होतं, शेखरांना वाट बघतोय ना. कळलं कळलं. बसणार असाल तर आपल्याकडे सोडा बर्फ सगळं आहे. हा, चकणा आयटम्स पण आहेत. काही स्मॉल इट्स बनवायचे असतील तर तुमची वहिनी 10 मिनिटात बनवेल. बसताय का? नाही 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 म्हणजे होय. नाही हो हो. नाही नाही काय- वहिनी ऑफर करते. अरे, माझं डोकं दुखतं इथे आणि तुम्ही दारू प्यायला येणार होते तिथे. अरे भाई मस्त एक गप्पा काही नाही, टॉक टूक वगैरे काय नाही, गप्पा बसा. तुझं काय चाललंय प्रिया? एकच मिनिट हा. एकच माझा रोमॅन्टिक टॉक आहे. काय चाललंय तुझं? पहिल्यांदा आलेत ना मित्र घरी, मग त्यांना बसणार का? महत्वाचा प्रश्न विचारायला नको का? बेवड्याची बायको आहेस तू, बसणार काय? आणि स्मॉल इट्स बनवून देते 10 मिनिटात. नूडल्स बनवायला 1 तास लावतेस तू, माहितीये का तुला? कशाला तू काहीतरी बोलतेस? 10 मिनिटात निघणार आहेत ते, काहीतरी पाणी पिणी असं विचार आणि जाऊ दे त्यांना. कळलं? मुद्दाम उगाच आता हे करू नकोस तू माझ्यावर. सरबत तरी घ्याच पिऊजी. सॉरी, म्हणजे मला पिऊ भाऊजी म्हणायचं होतं, पण ते आता गडबडीत भाऊ विसरलं. अजय विसरा वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही. थांब रे. अजय तसं नाही, आता वहिनी एवढा शरबत ऑफर करते तर मग करा वहिनी करा. तुम्ही पिऊ मी पिऊ, आपण दोघं मिळून ना शरबत पिऊ. काय मी समोर आहे, माझी बायको आहे. काय वंक्या हा? काहीतरी आणू नको रे डोळे याच्यामध्ये. हे आहे, कचरा आहे डोळ्यामध्ये. मग मी आहे ना सफाई कामगार साफ करायला. तू कशाला दारोदारी कचरा कचरा करत फिरतोय? बस तू. मांडी भाऊजी, हा वहिनी, मांडी. बर्फ चालेल ना तुम्हाला? आपण त्याच्यातच पितो ना. आणि बनू भाऊजी पाण्यात चालेल. सरबत देणार आहे, सरबत. पाण्यात काय चालेल? आले. कुठले? काय रावच बायको आहे रे ओंक्याची. काय बोलला रे? काय बोलला? अजय चांगली आहे वहिनी. हा, त्याला तेच बोलायचं होतं भाई. वहिनी एक नंबर भेटली आहे भाई. आम्हाला वाटलं सूर्याच्या बायकोसारखी तुला मिळते की काय. भाई तुला सूर्याच्या बायकोचा शॉट माहितीये की नाही? नाही नाही. अरे नाही बस, नको ना, नको त्याला रे. सांग. बस ऐक ऐक ऐक. सूर्याच्या बायकोचा शॉट आहे. सूर्याकडे आपण पहिला जायचो ना, तर भाई आपण गेलो तर वहिनी भाई साडी बिडी नेसून आपल्याला चहा बी विचारायची रे. हा भाई. भाऊजी चहा बी काय पिणार? हा. पण आता गाऊन घालून ये काय कांदन्य नाही, चला निघा येतून असं बोलते रे. आणि सूर्या भाई आतमध्ये त्याची कोलंबी झालेली असते. पण नाही भाई, आपल्या वहिनी अशा नाहीत. मला वाटलं दरवाजा देतील आणि बोलतील जा 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 जा, जा, जा. नाही नाही. हे सगळं मी बोलणार आहे आता. चला जा जा अजय, जा वंक्या. जा जा निघा. निघा रे. सरबत तरी पिऊन जा. निघा निघा निघा. वंक्या, गरम मसाला का झाला एवढा? निघा निघा. सरबत तरी. भाऊजी, वहिनी शरबत नव्हे तर कुठे चालला होता? नाही रे, पितच होतो. वहिनी मस्त आहे. काय शरबत मस्त पी आहे. तरी आधी. हा? पी तरी ना. अरे वासावरनं कळतो ना भाई. डिओ मारलाय ग्लासावर, वासावरनं कळतोय ते. आणि मस्त आहे काय, मध्ये बॉटल उघडली आहे, ग्लासात भरलं, एवढंच केलेलं आहे ती. भाई त्याच्यासाठी पण ना हातामध्ये कला लागते, कळलं काय? भाई हे बघ, ग्लास बघ, मापात पाप नाही केलं वहिनीने, कळलं काय? भाई सोनं लागलं हाताला, सोनं. माहिती आहे मला. ये वंक्या ये, तू काही लॉटरी खेळतो काय? अजय भाई तुझ्या हाताला काय लागलंय तुला माहिती नाही. तुमच्या दोघांचा संसार बघून ना मला पण जोराचं लग्न आलं आता. करून ये जा, पटकन करून ये. ये भाई बने ये, तू पण लॉटरी काढ, एखादी चांगली बायको लागेल. आई कशाला, आपला बरा आहे ना एकटा जीव सदा शिव. नाही तर तसं व्हायचं, शादी के लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. काय मस्त वाक्य पहिल्यांदा ऐकलं मी. कधीच कोणी म्हटलं नाही आतापर्यंत. काय करतोय काय करतोय? चला, मित्रांसमोर मारतोय. मित्रांसमोर मारते. पहिल्यांदा ऐकलंयस हे वाक्य? आजोबांच्या काळात जुनं झालेलं वाक्य आहे हे. माहितीये मला. माहितीये मला. ते वाक्य आहे आणि त्याच्यात तुझे मित्र ते
बोलतायत पण आता तुझे मित्र आहेत ना मग कसं करणार? अरे पण नको ना, काय करते? बावळट वाटतेस, काय करतेस? मी बावळे म्हणजे तुझ्या मित्रांसारखीच वाटते ना, म्हणजे आमचं छान जमतंय. प्रिया नको ना मुद्दामून करू, जातील ना ते यार. सॉरी म्हणतो ना मी, नाही जाणार, जाऊ दे त्यांना. वांक्या काय? एवढा टाइम देणार आहे बायकोला? मित्रांना पण तर टाइम दे. मित्राला टाइम देतो मी, संपव. हा भंडाऱ्याला आलेलास ना? अरे 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 निघा निघा, सगळ्यांनी निघा. चला ग्लास घेऊन निघा. अरे, वांक्या. ग्लास घेऊन निघा. काही अरे गरज नाही. एवढंसं कथा. निघ रे, निघ ना. बनू भाऊजी तिघे बनू आहेत, तिघे बनू आहेत. अरे आवाज दिला म्हणून आलो ना. आवाज दिला म्हणून आलोय. नाही मी आपलं जस्ट म्हणत होते की मग बाकी शून्य. मस्त विनोद होता. तसं ना वहिनी, तसं ना म्हणजे आपलं आयुष्य एकदम विनोदीच झालंय खरं तर. म्हणजे काय आलंय, एकटा असतो ना आपण आयुष्यात, ते जमत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना वहिनी की पाहिजे काय आयुष्यात कोणतरी पाहिजे. नीट बोल मग. असे नीट बोल. एकट्याला खातं असं एकटे पण ना. तुला खाईन ना मी असला. नीट बोल. ठेव रे. काय नाही, वांक्या, काय सरबत तर संपू दे. सरबत संपवतोय. चल निघा निघा, सगळ्यांनी निघा. अरे निघा बोललो ना सगळ्यांनी. निघा, चला निघा. पियू भाऊजी तिघे तिघे कसे जात एका नावावर, मला खरंच कळत नाही रे. अरे आवाज दिला हा? ना म्हणून. किती लाचार आहात इथे. म्हटलं विचारायचं होतं तुम्हाला की ओंक्याला भेटण्याशिवाय अजून तुम्ही आयुष्यात काय काय करता? अरे वहिनी लय काय काय करतो मी आणि मंद्या आहे ना, आम्ही सोमवार ते शनिवार जॉब करतो बीपीओ मध्ये. आणि संडेला म्हणजे आधी असं करायचो आम्ही लोक की संडेला आम्ही याच्या घरी येऊन बसायचो मॅच बघायला. पण आता नाही करता येणार ना बाई. का नाही करता येणार आता? लग्न झालं ना आता. लग्न झालं. मग लग्न झालं म्हणून काय? लग्न झाल्यावर काय गोष्टी बदलणार आहेत का? मी काय तशीवाली बायको नाहीये बरं का. कळतंय तू कशीवाली बायको आहेस ते, कळतंय. कळताय ना? गुड गुड. तुम्ही ना कधीही घरी येऊ शकता. हा लग्न झालं म्हणून काय झालं? मॅच बघायची आहे? कधी येता बघायला? उद्या येता? चालेल उद्या मॅच आहे. हो हा. वा वा वा. आणि मॅच बघायला आल्यावर उशीर होईल ना, मग तुम्ही इथेच थांबा. गरजच नाहीये काही थांबायची वगैरे, काहीही गरज नाहीये. मला परवा ऑफिस आहे, तुम्हाला पण परवा ऑफिस आहे. सगळ्यांची ऑफिस खूप लांब लांब आहेत. नाही माझा जवळ आहे, 2 गल्ल्या सोडूनच आहे. अरे माझं घर लांब आहे. असू दे. मग तर बरंच झालं ना, मग तुम्ही इथेच थांबा मांडी भाऊजी. इथनं जा ऑफिसला. आणि फक्त उद्याच नाही, कधीही तुम्हाला ऑफिसला लेट झाला तुम्ही इथे येऊन राहू शकता. चालेल. ओके, फक्त शॉर्ट्स देशील ना भाई? शॉर्ट्स देशील काय? ओंक्या, मी तुला सांगितलं काय मी जॉब स्विच केला तुझ्या एरियामध्ये? कधी? 2च आठवडे झाले. हो का? आता मला पण घर लांब पडायला लागलंय. हो. अरे देवा, मग तुम्ही पण इथे येऊन राहत जा. अरे चालेल वहिनी, हो? चालेल. मला जवळ पडेल ना. हा. आई शपथ, हा. हे दोघं इथं पडीक तर मी पण इथंच पडीक. गप्पा बसा. काय इथे कोणी पडीक बिडीक राहणार नाही, कळलं ना? ओंक्या, माझी शॉट मी आणेल पाहिजे तर. शॉट देईन तुला आता. गप्पा बस. बनू भाऊजी, नको काही. फक्त एका अटीवर तुम्ही इथे राहू शकता. हे काय ओंक्या म्हणता ना याला, मग मला आपण प्रिया म्हणायचं आता. प्रिया, येडा आहे काय? बरं दिसतं काय वहिनी? प्रिया जरा मोठा वाटतं. प्री बोलू काय? काहीच बोलू नकोस ना मग. जर तुला प्रिया मोठं वाटतंय तर काहीच बोलू नको. एवढंच म्हण मग. प्रिया मोठं कसं वाटेल कोणाला? एवढंच म्हण. बरं नाही दिसत ना. तुझ्या तोंडून काहीच बरा दिसत नाही, कळलं ना? मला चालेल. तुम्ही मला म्हणून हाक मारा, मला चालेल. हो? तुला चालणार आहे? असं चालणार तुला? मी तुला असं म्हणू? वांक्या तुला नाही, आम्हाला. मी तुम्हाला बोलेल. हो, पण एका अटीवर. हा, अटी घाल नुसत्या. अटी घाल नुसत्या. हो, सुचलं नाही की अटी घाल. एका अटीवर. बोला ना. तुम्ही ना नवीन कपडे घ्यायचे. का वहिनी? ही काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तुमची, आणि तुम्ही का बेसिक कपडे घालता? तुम्ही ना शॉपिंग न झाला नेक्स्ट टाइम हक्काने मला फोन करायचं, मी येणार शॉपिंगला. आईला अरे ओंक्या, मी शॉपिंग साठीच बाहेर पडलेलो रे आता. 11:30 वाजता, रात्री 11:30 वाजता तू शॉपिंगला बाहेर पडलेला येड्या. कुठलं दुकान उघडं असतं 11:30 वाजता? यश कलेक्शन. हा तो असतो बाहेर. वहिनी सॉरी, आपण आता जायचा काय?
वाटतं हा मी काय एक काम करतो, मी कॅब बुक वंक्या येतो पुढे बस. हा? तू पुढे बस ना, आम्ही चौघं मागे ऍडजस्ट. तुम्ही चौघा ऍडजस्ट होणार मागे. अरे गरजच नाही, एक काम कर, तू यश कलेक्शनला जा, कपडे घेऊन ये, आम्ही चौघं इथेच बसतो. मी एस कलेक्शनला जाऊ. तुझी चॉईस चांगली आहे ना. चालणार आहे तुला? तुला चालणार आहे तुला चालणार तुला आहे? तुला मला चालणार आहे हा ठीक आहे, मग मी एक काम करतो, तुझ्या 3 मैत्रिणींना फोन करतो. हा, अदिती, शनया, गौरी. हा, आणि त्यांना घेऊन जातो मी तिकडे यश कलेक्शनला शॉपिंग करायला. चालेल तुला? वंक्या अरे वहिनीला 3 अशा फॅन्सी नावाच्या मैत्रिणी आहेत. हा हा तू कशाला भाई कष्ट घेतो, आम्ही जातो ना त्यांना घेऊन. फिल्टर आयडी दे त्यांचा. हा सोपं पडेल ना. निर्लज्ज आहे. निघा निघा निघा. कळले ह्यांची लायकी कळली का? कळली ह्यांची लायकी. चालेल ना, भेटायला येणार नाही कधी तुम्हाला, मी कळलं ना. आजपासून मला मेसेज फोन करायचा नाही, आजपासून मी फक्त बायकोचा आहे. वाजवा वंक्या, शादी झाली तर बदलला काय? हा, जा, बदलला जा. भाई. जा जा. ए भाई ए, भगवानने आपली पण काहीतरी व्यवस्था करून ठेवले काय बघतो काय व्यवस्था आहे ती. जा निघ. भाई तू हंडीचा टी शर्ट मागायला ना, थोडं दाखवतो. तुला मडका म्हणून लावतो. जा चल, जा चल. ये रे, हंडीचा इकडे ये ना. ए, निघा रे. वंक्या निघा रे. बायको समोर अपमान करतोय तू. हा, हा. तुझ्या काही एकट्याचा घर नाही आहे इथे. हा, जा जा. रणजितला सांगतो, चौक्याला उभं रणजितला. करतो बघ तुला. जा रे चौक्याला, मी येतात नाही खेळायला तुमच्यावर. निघा. भाई आता मी डायरेक्ट अप्पूच्या घरीच जाणार आहे. ए निघ रे. भाऊजी वहिनी. चल 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 निघ चल. चल निघ चल. चला, नाही यायचं कोणी. आणि ओंक्या खरंच सोनं लागलंय हो तुझ्या हाताला. म्हणजे सोन्यासारखी सिरीज लागली असं म्हणायचंय मला. खरंच सगळं पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये. आणि आता बघूया रसिक भाऊजींना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसादा छान छान सुंदर. मोठ्यांची संकल्पना आणि अमोल पाटलांचं लिखाण, मजा होती. काहीतरी वेगळा प्रकार होता आणि त्यातला ट्विस्ट जो होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो अशा पद्धतीने ते नवऱ्याचं कॅरेक्टर, राऊत तुझं कॅरेक्टर अशा पद्धतीने डायव्हर्ट होईल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. त्यामुळे तो ट्विस्ट फार इंटरेस्टिंग वाटला मला. आणि ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. तुला साथही या सगळ्यांची खूप छान मिळाली. आणि ज्या पद्धतीने तू ग्राफ नेलास ओंकार आणि प्रिया, तुम्ही दोघांनी, इट वॉज वंडरफुल. खूप मजा आली. वा 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 वा. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. यंग ब्रिगेड जेव्हा छान परफॉर्म करते तेव्हा मी खूप खुश होते. हे प्रहसन बघितल्यानंतर एवढंच सांगेन की मुलांनो, तुम्हाला कधी कधी प्रायोरिटीज कळत नाहीत की कशाला प्रायोरिटी द्यायची, तर ते शिका, म्हणजे लाईफ विल बी सॉर्टेड. मजा आली.